ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। Finally, Ambernath has got its first ever aqua theme restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना unique है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है फ्रॉम 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। उल्हासनगर के आशीला गांव परिसर स्थित गणपति मंदिर के सामने एक बेहद चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक दिव्यांग बच्चे सहित उसके माता पिता की कथित रूप से एक समूह ने बेरहमी से पिटाई कर दी। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता चंद्रकांत कटरे 13 फरवरी को अपने परिवार के साथ दुपहिया वाहन से जा रहे थे, तब एक रिक्शा चालक ने उनकी गाड़ी को 2 बार कट मारा और मौके से भागने की कोशिश की। जब कटरे परिवार ने इस बारे में सवाल किया तो आरोप है कि रिक्शा चालक ने कुछ लोगों को बुलाकर दिव्यांग बच्चे सहित पूरे परिवार पर हमला कर दिया। इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन पुलिस ने केवल अदाखल पत्र NC मामला दर्ज किया है। पीड़ित परिवार का आरोप है कि रिक्शा चालक का बैच नंबर देने के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। अब यह मामला विट्ठलवाड़ी पुलिस की कार्यप्रणाली पर सवाल खड़ी कर रहा है और पीड़ित परिवार ने निष्पक्ष जांच व सख्त कार्रवाई की मांग की है। आम्ही गाडी घेऊन येत होतो, तर आम्ही पेट्रोल टाकलं, त्याच्या पुढे आलो होतो। रिक्षावाल्याने आम्हाला कट मारली, 2दा कट मारली आणि आम्ही ते पाठलाग करत गेलो त्याच्या एरियात आणि मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली, आम्हाला लय मारलं, डोक्यात हे मारला हंडा आणि बुक्क्या लाथा बुक्क्या मारल्या। आम्ही बोललो आमचे जे पण काय झाले नुकसान ते भरपाई दे, पण त्यांनी आमचं ऐकलं ना, डायरेक्ट मारामारी चालू केली। मी होतो, माझा भाऊ होता, माझे वडील होते, माझी आई होती। हो, सर्वांना मारलं। आम्हाला डायरेक्ट मोका नाही दिला, डायरेक्ट मारलं चालू केलं। केएमला केएम एन्कोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस संधिवात आणि टीबीचा प्रकार आहे, तर आम्ही उपचार घेतोय। तर आम्हाला उगाच बिना कामाचं बेदम मारलं। आम्ही बोलत होतो तर आमची जे पण काय झाले नुकसान भरपाई दे, पण आमचा डायरेक्ट मारामारी चालू केली आहे। नाही, मेडिकल वगैरे काही नाही सांगितलं आणि आम्हाला न्याय पण नाही भेटला। ते बोलले तुम्हाला जर न्याय पाहिजे नसेल तर कोर्टात जा। आमची मागणी हेच आहे की आरोपी अजून पकडले गेले नाही तर लॉकअपच्या आत आहे ना, आम्हाला न्याय भेटते। चंद्रकांत हरिभाऊ कडणे, उल्हासनगर गायकवाडपाडा येथे राहतो आणि आम्ही बाईकवरून येत होतो, तर श्रीरामला पेट्रोल भरलं। पेट्रोलच्या नंतर आमची गाडी VTC ग्राउंडच्या पुढे गेली, पाठीमागून रिक्षावाला आला, एकदा नाही 2दा एकदा आम्हाला त्यांनी कट मारला आणि पुढे निघून गेला। त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही बोललो। त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा येऊन मोठ्याने कट मारली, आम्ही पडता वाचलो। पडता वाचल्यानंतर त्यांनी जे गल्लीमध्ये रिक्षा घातली, तर डायरेक्ट ते गणेश मंदिर आशेला पाडा इथं थांबवली तर तिथं मी विचारलं की बाबा आम्हाला कट का मारली, त्याच्यावरून तो बोलला की बाबा
कसली कट मारली आणि फुल नशेमध्ये तो होता. आणि त्याच्यानंतर तिथले जे आजूबाजूला 7-8 मुलं होते, त्यांनी आम्हाला डायरेक्ट माझ्या बायकोला, पुष्पा, सोनू, माझा मुलगा अपंग आहे, अजून दुसरा मुलगा अविनाश, यांना मारहाण केली. नंतर मी 112 नंबरवरती फोन केला. तर सर्व झाल्याच्या नंतर पोलिसांची गाडी तिथं आली, बाईकवरती 2 पोलीस आले. पोलीस आल्याच्या नंतर त्यांनी गणेश मंदिरचा फोटो काढला आणि आम्हाला म्हणले पोलीस स्टेशनला जा. आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर मी सांगितलं की माझा मुलगा सोनू चंद्रकांत कडणे हा अपंग आहे. माझ्या बायकोला कपड्याला असं पकडून मारलं, डोक्यामध्ये फाईट मारलं. जो मुलगा अपंग आहे त्याला हंड्याने, कळशीने मारहाण केली आणि डोक्यामध्ये पण फाईटी मारल्या. मी त्यांच्या पाया पडलो की बाबा माझा मुलगा अपंग आहे, माझी बायको आहे. त्यांनी माझं एक काही ऐकलं नाही. वरतून मला शिव्या दिल्याच्या नंतर आम्ही इथं एवढं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आम्हाला विचारलं काय झालं. आम्ही झालेला पूर्ण प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला. त्यांनी एक हातामध्ये कागद दिला आणि म्हणले जावा घरी. आम्हाला नाही मेडिकलला पाठवलं आणि काही नाही. आता मी आलो तर घाबरत या पोलीस स्टेशनमध्ये आलो का तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिल्या जातात की बाबा तुमची NC, तुम्हाला न्याय मागायचा असेल तर तुम्ही कोर्टात जा. आम्ही 4 दिवस झालं की आम्ही न्याय मागायसाठी येतोय. आम्हाला बोलले की बाबा पहिले थोंबडे मॅडमकडे तपास आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा. दुसऱ्यांदा आलो तर ते बोलले की बाबा NC तुम्ही न्याय मागायला तिथं तुमच्याकडे मेडिकल पुरावा आहे का. तर आम्हाला मेडिकललाच पाठवलं नाही, आम्हाला दवाखान्यातच घेऊन नाही गेले. तर आमच्याकडे मेडिकलचा पुरावा कसा असणार. घाबरत येतो आम्ही पोलीस स्टेशनला का तर पोलीस स्टेशन पण आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. सामान्य माणसं पोलिसांची भीती बाळगतात आणि गुन्हेगार आपल्या गुन्हा करून मोकळे, परत दुसरा गुन्हा करायला मोकळे होतात. आमची मागणी हेच आहे की गरीब माणसाला, आमच्यासारखे सर्वसामान्य गरीब माणसं आहेत ते पोलीस स्टेशनला यावे. पोलिसांनी त्यांच्याशी चांगलं सहकार्य करावं, नीट बोलावं, आरीतुरीची भाषा करू नये, हेच आमचं मागणं आहे. आणि आरोपी जे काही असतील, आम्ही तर काही पोलीस नाही की आम्ही त्यांना पकडून आतमध्ये टाकू. हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी आपलं काम करून आरोपींना पकडण्यात यावं, हेच माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती. आम्हाला सामाजिक संस्थांनी, मी हाक देतो सामाजिक संस्थांना की ह्या प्रकरणी हे गंभीर बाब आहे. आज अपंग मुलाला माझ्या मारलंय, मी पाया पडत होतो, माझ्या बायकोला मारलंय आणि मला मणक्यामध्ये गॅप आहे. तरी मी हे सर्व स्टोरी मी पोलीस स्टेशनला सांगितली. तिथं गयावया करत होतो, 112 नंबरला फोन केला तरी माझं काही ऐकलं गेलं नाही. तरी हे बोलतात की बाबा कायदे तज्ज्ञांना भेटा, तुम्ही कायदेशीर प्रकरण आहे हे, आम्ही काही करू शकत नाही. मला हेच विनंती आहे, सर्वसामान्य माणसांनी पोलीस स्टेशनला यावं आणि ह्याच्यावरती जे पण काही विविध राजकीय मंडळी असेल त्यांनी पण आम्हाला सहकार्य करून पोलीस स्टेशनवर समज देण्यात यावी, हेच माझी मागणी. आणि आरोपींना गजाआड करावं. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.